नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं. तर आज चालू आहे माझी किचनची साफसफाई. खूप धावपळीचा आणि खूप घाईगडबडीचा दिवस. आता नवरात्र चालू होणार आहे, घटस्थापना घरामध्ये होणार आहे. तर त्याच्यासाठी घर साफ करणं खूप गरजेचं आहे. घर साफसफाई चालू आहे आता माझी आणि बऱ्यापैकी निम्मार्ध माझी साफसफाई झालेली आहे. किचन ट्रॉली राहिली होती, तर आज किचन ट्रॉली देखील सगळी साफसफाई केलेली आहे. कपडे धुण्यापासून सर्व कामं, कपाट आवरण्यापासून आज सर्व कामं केलेली आहेत. तर आज थोडीशी किचनची साफसफाई ती कशी केली हे दाखवणार आहे तुम्हाला मी. तर आजचा व्लॉग माझा पूर्ण क्लिनिंग ब्लॉग आहे. तर पाहू शकता तुम्ही, मी सर्व किचन अगोदर वरच्या पूर्ण किचन ट्रॉल्या काढून सगळ्या साफ केल्यात, सगळ्या घासून वगैरे सुकवल्यात. आणि आता राहिलेलं आहे खालची फरशी किचनच्या, तर ती पण स्वच्छ घासून फॅन लावून पुसून घ्यायची, म्हणजे जेणेकरून परत त्याला 1-2-3 महिने हात नाही जात. कारण काय होतं, स्वच्छ राहतं व्यवस्थित. आणि तसंही 1-2 महिन्याला आपण किचनची भांडी काढतोच, पण ह्यावेळेस खूप घटस्थापना असते, त्याच्यामुळे हे पूर्ण क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण वर्षभराची जी आपण महिन्याला तर करतो साफसफाई, पण वर्षभराची जी असतील नसतील ती सर्व साफसफाई आज आपण करतो घटस्थापनेच्या टायमिंगला. तर तशीच आज माझी ही पूर्ण क्लिनिंगची साफसफाई चाललेली आहे. आणि ती क्लिनिंग मी पूर्ण कशी करते आणि पूर्ण किचनच्या खाली सर्व साफ करून व्यवस्थित सर्व फरशी सुकवून त्याच्यामध्ये मी डांबर गोळ्या टाकून घेते, जेणेकरून काय होतं, डांबर गोळ्याने म्हणजे असं स्वच्छ आणि झुरळ वगैरे होत नाहीत आणि वास पण छान येतो. तर हे बघा, माझं पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आता डांबर गोळ्या टाकून देते. तर डांबर गोळ्या टाकल्या की वास छान येतो. आणि फरशी बी बघा किती क्लीन आहे सर्व. आणि पूर्ण फॅन लावून सुकवते आणि त्याच्यानंतरच ह्या किचन ट्रॉल्या मी त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. तर हे पहा, सर्व किचन ट्रॉल्या मी आता एक एक करून आणून त्याच्यामध्ये मस्त अशा लावून देते. आणि भांडे पण कसे लावलेले आहेत ते पण दाखवते. आणि मी ह्यावेळेस काय केलं माहिती आहे का, खूप घरामध्ये एवढी भांडी झालेत ना, तर मी न लागणारी भांडी, आता एक कोटी आहे माझ्या धान्याची, ती रिकामी आहे सध्याला. तर तांदळाची कोटी माझी रिकामी झालेली आहे. आम्ही नेहमी इंद्रायणी तांदूळ भरतो, तर ती कोटी माझी रिकामी झालेली आहे. तर मी आता त्याच्यामध्ये सर्व माझी जे न लागणारे भांडे आहेत ती मी सर्व भांडी त्याच्यात ठेवून देणार आहे. कारण दर महिन्याला दरवेळेस ती घासायची आणि परत त्या ट्रॉलीमध्ये लावायची, लागत तर नाहीत आपल्याला ती भांडी. म्हणून ह्यावेळेस मी आता थोड्याशा ट्रॉलीमध्ये भांडी कमी केलेत, कारण खूप आपल्यालाच परत ते कामाची दगदग आणि ते नेहमी करावं लागतं. जेवढी लागतील तेवढीच भांडी वरती ठेवले, बाकी सगळे भांडी ठेवून देणार आहे. आणि आता उद्या समर्थ मदत करतोय मला थोडीफार. आणि उद्या फक्त राहिलेलं आहे माझे किचनची जी स्टाईल्स आणि वरच्या किचनच्या फक्त त्या तेवढे भरणे आणि तेलाचं भांडं, चहा साखरेचं भांडं आणि मिठाचं भांडं मी इथं वरती ठेवते. ट्रॉल्यामध्ये हे मी भांडी तेलकट वगैरे काही ठेवत नाही, हे सगळे भांडे माझे वरती असतात. बाकीच्या भरण्या हे इकडे साईडला एक कपाट आहे काचेचं, त्या कपाटामध्ये मग बाकीच्या सर्व भरण्या असतात. आणि पलीकडचा डब्याचा सेक्शन राहिलेला आहे, तर ते सुद्धा मी उद्याच करणार आहे. फक्त डबे राहिलेत थोडेसे घासायचे आणि वरचं किचन क्लिनिंग. तर ट्रॉल्या वगैरे सगळं झाले. आता राहिलेल्या ट्रॉल्या आणि कपडे कपाटातले सर्व झालेत आणि हंतराय बांगराचे पण कपडे सर्व झालेत. राहिले फक्त आता डबे आणि वरच्या टाईल्स किचनच्या, ते राहिलेलं आहे. तर ते देखील आता उद्याच्या ह्याच्यात करून देणार आहे मी. आणि देवाऱ्याची भिंत एक स्वच्छ पुसून घ्यायची. तर मी ती भिंत देवाऱ्याची ज्या दिवशी घट बसणार आहे त्या दिवशी सकाळी ती क्लिनिंग करणार आहे, देवघराच्या तिथली. देवघर क्लिनिंग, देव सर्व घासून वगैरे, कारण त्या दिवशी देवपूजा पूर्ण, कारण 10 दिवस नंतर देवपूजा करायची नसते. देव एकदा विड्याच्या पानांवरती ठेवलं की, तर तो एक व्हिडिओ मी तुम्हाला छान असा व्हिडिओ टाकणार आहे. तर त्या दिवशीची सर्व क्लिनिंग आणि हे सर्व ते त्या दिवशीच करणार आहे मी. अगोदर करून काही उपयोग नाही, हे 2-3 दिवसात परत पसारा होणारच. तर मी देवघराची तेवढी भिंत ठेवली मी
की ती भिंत स्वच्छ पुसून घ्यायची. ती वॉशेबल आहे, धुवू शकतो आपण, पण घरामध्ये पाणी होतं, किचन ट्रॉलीखाली पाणी जाईल म्हणून मी स्वच्छ ओल्या कपड्याने ते पुसून घेणार आहे. आणि देवघर वगैरे सर्व काढून ती साफसफाई करून घेणार आहे. ती मी सोमवारी करणार आहे. सोमवारी आपली घट बसतात ना, तर त्या दिवशी मी करणार आहे ती साफसफाई. आत्ता सर्व माझी किचन आतलं सगळं झालेलं आहे. आता मी घासून घेते आपल्या ट्रॉलीच्या बाहेरची जागा, कारण काय होतं ते त्याला पण खूप बोटं वगैरे लागतात. आणि तर ती मी सगळी स्वच्छ पुसून घेऊन घासूनच घेतली आता मी, आणि स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून नंतर परत कोरड्या कपड्याने पुसून घेऊन स्वच्छ साफ करते. कारण खूप त्याच्यावर पण दिसायला स्वच्छ दिसतं, पण त्याच्यावर डाग उठतात आपल्या हाताचे. आपण सारखं ट्रॉलीला जातो ना, तर ते हात वगैरे सगळे उठतात, तर ते सर्व पुसून घेते. तर असा होता माझा आजचा क्लिनिंग डे. खूप धावपळीचा दिवस आणि खूप काम, घाई गडबड, दिवसभर काम गेलं आज मला. व्हिडिओसुद्धा करायला आज टाईम मिळाला नाही, किंवा आज वेगळं असं काही केलं नाही. पूजासुद्धा आज मिस्टरांनीच केली, देवपूजासुद्धा त्यांनीच केली आज सकाळी. कारण मी उठल्यापासून माझं हे कामच चालू आहे, क्लिनिंग आणि कपडे धुवायची, ड्रायरला लावायची, परती वरती टेरेसला नेऊन टाकायची, आणि त्याच्यानंतर सर्व वरचं टेरेसचं काम झाल्याच्या नंतर परत हे माझं भांड्याचं चालू झालं. तर अशी होती क्लिनिंग. खूप म्हणजे खूप ह्या दिवसात खूप काम पडतं. श्वास घ्यायलासुद्धा टाईम मिळत नाही म्हणल्यासारखं काम झाले. खूप माझा कामाचा दिवस गेला हा, आणि खूप कंटाळा हे आला. आता एडिटिंग करायलासुद्धा नको वाटत होतं, पण तरी पण व्हिडिओ एडिट करायला घेतला. म्हणलं चला, जसा बनलाय तसा घाई गडबडीचा जसा बनलाय तसाच व्हिडिओ आज मी टाकून देणार आहे. खूप आज कामाने कंटाळा पण आला आहे, आणि हे दिवस असतातच, एवढे कामं असतात ना, की ह्या दिवसात आपल्याला बाकीचं काहीच करणं होत नाही. तर हे झालेलं आहे माझे किचन पूर्ण साफसफाई. आणि बघा हे पूर्ण ट्रॉल्या वगैरे त्याच्यात लावून दिल्यात. आता मी भांडी एक मस्त अशी भांडी पण लावून देते. तर किचन ट्रॉल्या सगळ्या किचन ट्रॉल्या दाखवते बघा. आता सध्या रिकाम आहेत तर. आणि माझ्या नेहमीच आता मी हे घर घेऊन मला 4-5 वर्ष झाले, पण मी ह्याच वर्षी किचन ट्रॉल्या घासल्या. आत्तापर्यंत मी पुसूनच घेत होते, पण माझं कधीच घाण नव्हतं, त्याच्यामुळे मला घासायचा का प्रश्नच आला नाही. आपण नेहमी क्लीन करतो आणि स्वच्छ ठेवतो ना, तर त्याच्यामुळं घासायचा वगैरे कधी प्रश्नच पडला नाही मला. तर हे बघा, मी आता भांडी कमी केले, जेवढे नेहमी लागणार आहे तेवढीच भांडी ह्याच्यात ठेवणार आहे मी किचन ट्रॉल्यामध्ये. कारण काय व्हायला लागले, दरवेळेसच ते घासाघाशी, त्याच्यामुळं नकोच म्हटलं दर महिन्याला एवढी सगळी भांडी घासा करा. त्याच्यापेक्षा लागतात तेवढेच वरती ठेवून किचन ट्रॉलीमध्ये, बाकीची सगळी मी डब्यामध्ये ठेवून दिलेत भांडी. तर असं ह्यावेळेस नियोजन केलेलं आहे. आणि किचन ट्रॉल्या मी नेहमी माझ्या एकदम साफसफाई नेहमी क्लिनिंग करते ना, त्याच्यामुळं किचन ट्रॉल्यासुद्धा माझ्या एकदम आणखीन 4 ते 5 वर्ष झाले इथं घरामध्ये राहायला येऊन, पण किचन अगदी क्लीन आणि मस्त जशाच तशा ट्रॉल्यासुद्धा आहेत स्वच्छ. आणि ह्या तर हे काय केले बघा, मी डब्यामध्ये न लागणारे चमचे, न लागणारी जी भांडी आहेत ती ह्या डब्यांमध्ये मी टाकून दिलेत, जेणेकरून त्या किचन ट्रॉलीमध्ये सुटसुटीत जागा आणि गच्च भरलेली किचन ट्रॉली नेहमी असते, तसं नको म्हणून सुटसुटीत राहण्यासाठी मी न लागणाऱ्या वस्तू सगळ्या डब्यांमध्ये ठेवून दिल्यात. आणि आमच्या इथे बाल्कनीमध्ये ऊन येत नाही, तर हे सर्व भांडे आम्हाला फॅनखाली सुकवावे लागतात, कारण इकडं उन्हाचा खूप प्रॉब्लेम आहे. आमच्या बाजूला ऊन येत नाही. आमची बाल्कनी आहे ती उत्तरेकडे आहे, आणि पुढच्या साईडला बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर पण काय टाकता येत नाही बाल्कनीमध्ये. समोरच्या साईडला बिल्डिंग चालू आहे. तर आज मी ह्यावेळेस सगळे भांडे फॅनखाली सुकवले, आणि काही भांडी तर मी टेरेसला नेऊन तिथंच घासली आणि तिथंच सुकवून कपाटामध्ये लावून दिले. तर आणि हे दररोज लागणारे हे आपल्या वापरातले भांडे आहेत, तर हे फॅनखाली सुकवले मी. म्हणलं चला, हे भांडे आपल्याला दररोजच लागतात, आपण दररोज धुतो त्याला घासतो, तर इथंच सुकवले मी आणि मस्त पुसून त्या डब्यांमध्ये न लागणारे ठेवले, आणि जे लागतात ते आपले किचन ट्रॉलीमध्ये लावून दिले. चला तर मग, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, स्वामी भक्त परिवार या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.